कोकण विधान परिषदेसाठी शिवसेना आक्रमक. अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध. मंत्री भरत गोगावले समर्थक विकास गोगावलेंसाठी आग्रही, तर तटकरेंविरोधात गोगावले अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारी. विदर्भातल्या लाखो मोबाईल धारकांच्या मोबाईलवर मंत्रालयाकडून अलर्ट मेसेज. पुढील काही तास आणि दिवस रात्रीचं तापमान अतिउष्ण राहील असा सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांकरता मंत्रालयाने दिला इशारा. नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना. नांदेडमध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा. डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकरी तासनतास ताटकळत होते. रत्नागिरीमध्ये बोटीवर आढळला इंधन साठा. कस्टम विभागाची मोठी कारवाई. जयगडच्या समुद्रात मच्छीमारी बोटीची झाडाझडती. बोटीवर अवैधरित्या इंधनाचा साठा करून ठेवला जात असल्याचा संशय. नाशिकच्या रामकुंड इथे रिंग रोड विरोधात शेतकऱ्याचं आमरण उपोषण सुरू. आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, खासदार भास्कर बघरेंनी घेतली आंदोलकांची भेट. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडसाठी सुरू आहे भूसंपादनाचं काम. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यात मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान. वादळी वारा पावसामुळे नेवघा गावातली केळी बाग उद्ध्वस्त. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्याची मागणी. मुंबईला ज्वेलर्सची 4.5 कोटींच्या सोन्याची अफरातफर. पश्चिम बंगालमधून आरोपी तन्मय मैतीला अटक. आरोपीवर 4,51,85,000 रुपयांच्या 2,959 ग्रॅम सोन्याच्या अफरातफरीचा आरोप. गुजरातमध्ये तांब्यात डोकं अडकलेल्या वानराच्या पिलासाठी रेस्क्यू ऑपरेशन. वन विभाग आणि प्राणी मित्रांच्या सहाय्याने अखेर वानराची तांब्यातून सुटका. 3 दिवस या पिलाचं डोकं अडकलं होतं तांब्यात. सुटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. माधुरी दीक्षितचा माँ बहन चित्रपट आता OTTवर. 4 जूनपासून नेटफ्लिक्सवर चित्रपट प्रदर्शित होणार. समाजामध्ये सिंगल मदरकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आणि महिलांचं सक्षमीकरण मांडण्यासाठी चित्रपटाची निवड. लोकगायक आनंद शिंदे यांच्याकडे 50 लाख रुपये आणि एका आलिशान फ्लॅटची मागणी, तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मोठी रक्कम उकळण्याचा होता अज्ञात आरोपीचा कट.